मुंबईत एंट्री पॉइंटवर MEPची 6 वर्ष बेकायदा टोल वसुली 2100 कोटींच्या प्रकल्पावर वसूल केले 3800 कोटी टोल बंद करण्याच्या कॅगच्या शिफारशीकडे सरकारचा कानाडोळा। आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त ठिकठिकाणी आदिवासींचे मोर्चे विविध मागण्यांसाठी आदिवासी रस्त्यावर आदिवासींचे प्रश्न जैसे थेच। धनगर आरक्षणावरून भाजप खासदारांमध्ये दुफळी हरिश्चंद्र चव्हाणांचा आदिवासी कोट्यातून धनगर आरक्षणाला विरोध। महसूल विभागाकडे असलेल्या वनस जमिनी वनविभाग घेणार ताब्यात वनस सचिवांनी काढले आदेश। IBN लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। विदर्भवाद्यांचा नितीन गडकरींच्या घराबाहेर मोर्चा श्रीहरी आणि मात्र मोर्चा गैरहजर तर नितीन गडकरी दिल्लीत। आणि नागपूरमध्ये फॅमिली कोर्टाने 100 जोडप्यांमध्ये मध्यस्थी करून जोडले संसार। टीव्ही आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे घटस्फोट होत असल्याचं कोर्टाचं निरीक्षण। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। IBN लोकमत स्पेशल मध्ये आपलं स्वागत। काही वर्षांपूर्वी पत्नीचा हुंड्यासाठी छळ करणे, दारू पिऊन पत्नीला मारहाण करणे, मुलगा न होणं अशी घटस्फोटाची कारणं होती, पण आता ही कारणं बदलताना पाहायला मिळतात। पत्नीच्या घरच्यांचा संसारामध्ये अति हस्तक्षेप, मोबाईलचा अति वापर, पती पत्नीचा वाढता अहंकार, तडजोडीची तयारी नसणं, यासोबतच सोशल मीडियाचा अति वापर हेही आता घटस्फोट होण्याचं मोठं कारण ठरू लागलेलं आहे। पण संसार तुटू नये त्यासाठी नागपूरच्या कुटुंब न्यायालयाचे वकील एकत्र आले आणि त्यांनी मध्यस्थी करून समुपदेशनाने 100 संसार वाचवले। पाहणार आहोत नांदा सौख्य भरे। बदलती जीवनशैली, टीव्ही, सोशल मीडियाचा अतिवापर यामुळे समाजात घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललंय। दर महिन्याला हजारो केसेस राज्याच्या विविध कुटुंब न्यायालयांमध्ये येतात आणि नंतर वर्षानुवर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत राहतात। पण नागपूरच्या फॅमिली कोर्टाने तब्बल 100 जोडप्यांमध्ये मध्यस्थी करून त्यांचा संसार सुखाचा केला। याविषयीचा वृत्तांत। नांदा सौख्य भरे या कार्यक्रमात आत्मविश्वासानं आणि आनंदानं बोलणाऱ्या या महिलेचं जीवन याच्यापूर्वी कधीही एवढं आनंदी नव्हतं। या महिलेचे पती एअरफोर्स मध्ये अधिकारी आहेत, पण छोट्या मोठ्या भांडणांमुळे कलह वाढत गेला आणि प्रकरण कौटुंबिक न्यायालयात गेलं। नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयातले काउन्सिलर आणि मध्यस्थांच्या मदतीनं दोघांचा संसार सुरळीत झाला। अशाच 100 जोडप्यांचे संसार न्यायालयाच्या पुढाकारानं बचावले। काउंसलर की बहुत बड़ी भूमिका रही है हमारे केस में। ऑफकोर्स उन्होंने इसको एक फॉर्मेलिटी के तौर पर बिल्कुल नहीं लिया था। बहुत ही रिस्पॉन्सिबली सब कुछ हुआ है प्रोसीजर। ना सिर्फ फर्स्ट सीटिंग बल्कि सेकेंड थर्ड सीटिंग इफ नीडेड उन्होंने हमको बुलाया था, और वो भी अपने हिसाब से नहीं बल्कि हमारी कंफर्टेबिलिटी के हिसाब से हमको बुलाया गया था, और उसी की वजह से आज हम यहाँ हैं। शहाण्या माणसांना कधीही कोर्टाची पायरी चढू नये असं म्हटलं जातं, पण शहाणा माणूस जर धावून आला तर कोर्टाच्या पायरीवर सुद्धा न्याय मिळू शकतो असं नागपूरच्या फॅमिली कोर्टानं सिद्ध केलंय। 100 कुटुंबांचा संसार नागपूरच्या फॅमिली कोर्टाच्या मध्यस्थीमुळे वाचला आहे। त्यामुळे असे उपक्रम राज्यात इतरही राबवण्यात यावे अशी मागणी होत आहे। त्यामुळे वाढत्या सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत। शेकडोच्या वर केसेस राज्यातल्या सर्व फॅमिली कोर्टामध्ये दाखल होत आहेत। त्यामुळे नांदा सौख्य भरे सारखे उपक्रम सर्वत्र राबवण्यात यावे अशी मागणी होते। पती पत्नीमधल्या वादाच्या अनेक प्रकरणांमध्ये वकिलांच्या सल्ल्यांमुळे सुद्धा खटले अनेक वर्ष चालत राहतात। पण नागपूरचा नांदा सौख्य भरे हा कार्यक्रम वकिलांच्या संघटनेनेच आयोजित केल्यानं वकिलांचंही कौतुक होतंय। या प्रसंगी फॅमिली कोर्टचे सर्व न्यायाधीश, त्याचप्रमाणे मीडिएटर्स, काउन्सिलर यांच्या अथक परिश्रमाने हे साध्य झालेलं आहे। त्या सर्वांचे नुसतं अभिनंदन करत नाही तर त्यांचे मी या ठिकाणी जाहीर आभार मानू इच्छितो की तुमच्या हातून एक फार मोठं पुण्याचं काम झालेलं आहे। मॅरेजेस आर मेड इन हेवन अँड सेलिब्रेटेड ऑन अर्थ असं म्हटलं जातं। लग्न टिकवण्याची जबाबदारी खरं तर पती पत्नीचीच, पण नांदा सौख्य भरे सारख्या उपक्रमांमुळे
संसार सुरळीत चालवण्यासाठीचा मार्ग अनेकांना मिळालाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील लोंढे आणि प्रवीण मुधोळकर सह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, नागपूर. डॉक्टर शेखर पांडे विवाह समुपदेशक कुटुंब न्यायालयाचे नागपूरचे आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि सुखी वैवाहिक दाम्पत्यामधल्या पत्नी श्वेता ढाकणे ज्यांना समुपदेशनाचा फायदा झाला त्या स्वतः नाव मुद्दामून सांगून आपल्या या कार्यक्रमात सहभागी झाल्यात. त्यांचा उद्देश हाच आहे की सगळ्यांपर्यंत त्यांची काय भूमिका आहे ती पोचावी. आपल्या दोघांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत. सगळ्यात आधी डॉक्टर शेखर पांडे आपलं अभिनंदन. आपण इतका चांगला उपक्रम नागपूरमध्ये राबवलात. मला सांगाल मुळात उद्देश काय? अशा प्रकारचे सगळे वकील एकत्र आले, त्यांनी एका चांगल्या उद्देशाने असा उपक्रम राबवला, समुपदेशनासाठी सगळ्या या दाम्पत्यांना बोलवलं. काय सांगाल तुम्ही? महत्त्वाचं सांगायचं म्हणजे असं आहे की कोर्टात ज्या वेळेला पक्षकार येतात तर त्यांना असं वाटतं की कोर्टात गेल्यानंतर आपण ही लढाई लढावी, परंतु फॅमिली कोर्टामध्ये कुटुंब न्यायालयामध्ये आल्यानंतरही त्यांनी जे काही त्यांच्या पिटिशनमध्ये लिहिलेलं असतं त्या पिटिशनचा विचार न करता त्यांच्या समस्येच्या मुळाशी जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यांच्या समस्येच्या मुळाशी जाऊन हा प्रॉब्लेम कशामुळे झाला आहे, हा प्रॉब्लेम कसा सोडवता येईल, कुठल्या पद्धतीचे गैरसमज झालेले आहे, त्या सर्व कारणांचा आम्ही शोध घेतो आणि हा शोध घेतल्यानंतर त्यांचं कुटुंब कसं वाचवता येईल घटस्फोटापासून याचा प्रयत्न करतो आम्ही. हा प्रयत्न यासाठी असतो की न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं की इथे फक्त आपली लढाईच होते, पण कुटुंब न्यायालयात असं नाही. समुपदेशकाच्या माध्यमातून कुटुंब जोडल्या जातं आणि अशा प्रोग्रामच्या माध्यमातून हे लोकांना कळायला पाहिजे की या कुटुंब न्यायालयामध्ये एक कौटुंबिक वातावरण आहे. इथे समस्या या एका वेगळ्या पद्धतीने सोडवल्या जातं हे लोकांपर्यंत पोहोचावं. कुटुंब न्यायालय हे कुटुंबासारखं आहे हे त्यांना माहिती व्हावं. इतर न्यायालयात आणि कुटुंब न्यायालयात हाच फरक आहे, म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. नक्की, म्हणजे जिथे मध्यस्थी करून प्रश्न सुटणार असतील ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आधी केला जातो. श्वेता ढाकणे, आपण मला सांगाल कशा प्रकारे समुपदेशन केलं गेलं, काय प्रश्न नेमके होते, ते कसे हाताळले गेले आणि मनापासून ते पटलं, समुपदेशन मनापासून पटलं जेणेकरून आता पुढचा प्रवास तुमच्या दोघांचा सुखकर झालेला आहे. काय आमच्याबरोबर शेअर करा? हो, हे अगदी खरं आहे. नक्कीच प्रॉब्लेम्स होते आणि ते आम्ही ओपनली बाहेर आणलेले आणि मला वाटतं हे फार गरजेचं होतं आणि खरंच ते सोयीस्कर पडलं पण आम्हाला. जेव्हा आम्ही काउन्सिलर्सकडे गेलो तर त्यांनी आम्हाला हे रिलेशन का न तोडलं पाहिजे, का टिकवलं पाहिजे ह्याची आम्हाला जाणीव करून दिली. आणि ते खरंच जेव्हा थर्ड पर्सन आपल्याला हे सगळं सांगतं तर आपल्याला ते खूप चांगल्यापणे माहीत पडतं आणि खरंच काउन्सिलर्स खूप इम्पार्शियल असतात. त्यांनी आम्हाला फार मदत केली होती यामध्ये. अगदी आपण या सगळ्याविषयी अधिक बोलणार आहोत. नेमकी काय कारणं आत्ताच्या काळात दिसत आहेत घटस्फोट होण्याची याविषयी सुद्धा जाणून घ्यायचं आहे. मात्र या कार्यक्रमामध्ये एका छोट्या ब्रेकसाठी थांबतोय. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पहा फक्त IBN लोक. इंटरनेटचा सोपा आणि सदैव वापर जरी माणसांमधील संवाद वाढवण्यासाठी असला तरी नवरा बायकोमधील वादांपासून ते घटस्फोटांमागील महत्त्वाच्या कारणांपर्यंत सोपं इंटरनेट ॲक्सेस अर्थात सोशल मीडिया असल्याचं पुढे आलेलं आहे. आपण पाहणार आहोत याविषयीचा वृत्तांत. राज्यातील कौटुंबिक न्यायालयांमध्ये दररोज शेकडो केसेस दाखल होतात. पण गेल्या काही वर्षांमध्ये या केसेसपैकी जवळपास 70% केसेस या सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या भांडणातून दाखल होत असल्याचं आकडेवारीवरून समोर आलंय. साता समुद्रापार राहणारे एका क्लिकवर कनेक्ट होऊ शकले, पण नवरा बायकोंमधला संवाद बिघडला असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता तुम्ही जे सांगितलं की सगळ्या फेसबुक आणि या सगळ्या याच्यामुळे जे काय फेसबुक चे त्याच्यावरचे जे काय गुन्हे किंवा सायबरचे क्राईम्स आहेत अशा अनुषंगाने बरेचसे आमच्याकडे केसेस यायला लागले आहेत. पर्सेंटेजमध्ये खूप जास्ती प्रमाण जरी नसेल तरी बऱ्याच प्रमाणात अशा केसेस आम्हाला पाहायला मिळतात. फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा इंस्टाग्रामवर फोटो शेअर करणं, स्टेटस टाकणं, लोकेशन अपडेट
किंवा फोन कुणी पाहू नये याकरता फोनमध्ये लॉक पासवर्ड पॅटर्न टाकणे ही सगळी कारणं आहेत नवरा बायकोंमधील भांडणाची. त्यांना जनरली त्याच्यामध्ये त्यांना मार्गदर्शन असंच असते की बुवा त्याच्यात जे दुष्परिणाम काय होतात त्यांची त्यांना जाणीव करून दिल्या जाते आणि त्या दुष्परिणामामुळे बुवा तुमच्या मॅरिटल लाईफवर त्याचा कसा इफेक्ट होतो आहे, त्याच्यामुळे तुमचं जे काही वैवाहिक जीवन आहे ते कसं विस्कळीत होत आहे, ते झाल्यानंतर बुवा त्याच्यातनं तुम्ही काय बोध घ्यायला पाहिजे किंवा त्याच्यातनं तुम्ही कसं बाहेर जायला पाहिजे. एकट्या नागपूरच्या फॅमिली कोर्टात महिन्याला 500च्या वर प्रकरणं दाखल होत आहेत. त्यापैकी जवळपास 350 प्रकरणं ही सोशल मीडियाच्या वादामुळे येत आहेत. धक्कादायक म्हणजे यापैकी जवळपास सगळे हे उच्च शिक्षित आणि चांगल्या पगाराची नोकरी करणारे असतात. आता ज्या पद्धतीने केसेस यायला लागलेल्या आहे कोर्टामध्ये, या लग्न झाल्यावर 6 महिने आणि वर्षभराच्या आत येणाऱ्या केसेसचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की संवादाच्या क्षेत्रात मोबाईलने जरी क्रांती केली असली तरी वैवाहिक संस्थेवर, विवाह संस्थेवर याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे. सोशल मीडिया हा असा आहे की आमच्याकडे येणाऱ्या, सपोज की आज माझ्याकडे जर 10 केसेस आल्या तर त्यातल्या 6 ते 7 केसेसमध्ये हा सोशल मीडिया कुठेतरी इफेक्ट केलेला आहे त्यांच्या लाईफवरती. काही वर्षांपूर्वी पत्नीचा हुंड्यासाठी छळ, दारू पिऊन पत्नीला मारहाण, मुलगा न होणं अशी घटस्फोटाची कारणं होती. आता विकसनशील देशात सुशिक्षितांचं प्रमाण वाढलंय तेव्हा सोशल मीडियाचा अतिवापर कुटुंब व्यवस्थेच्या मुळावर उठलाय. याला उत्तर एकच, संवाद वाढवणे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर आणि ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, नागपूर. डॉक्टर शेखर पांडे विवाह समुपदेशक आणि श्वेता ढाकणे दोघंही आपल्या सोबत आहेत चर्चेमध्ये. डॉक्टर, माझा प्रश्न आपल्याला आहे, हे दिसून आलेलं आहे की सोशल मीडिया असो, संसारामध्ये पत्नीच्या आईवडिलांचा हस्तक्षेप असो, आता ही कारणं वाढायला लागलेली आहेत घटस्फोट होण्यासाठी. खरं आहे. मी जसं बोललो की मोबाईलने विवाहाच्या, म्हणजे मोबाईल जो आहे त्यांनी संवादाच्या क्षेत्रात जरी क्रांती केली असली तरी याचा विवाह संस्थेवर खूप वाईट परिणाम होतो आहे. अनेक घटस्फोटाच्या केसेस ज्या वेळेला आमच्याकडे येतात त्यावेळेला असं लक्षात आलेलं आहे की या मोबाईलमुळे लहान लहान गोष्टी, छोट्या छोट्या भांडणांच्या गोष्टी, छोटे छोटे वाद हे मुलींच्या आईवडिलांकडे पोहोचतं आणि त्यावेळेला मुलींच्या आईवडिलांचाही हस्तक्षेपाचं प्रमाण या मोबाईलमुळे वाढून गेलं. त्यांना असं वाटतं की आपली मुलगी खूप मोठ्या संकटात आलेली आहे किंवा तिला खूप मोठा काही प्रॉब्लेम होतो आहे, त्यामुळे लगेच ते मोबाईलमुळे त्यांच्याशी संवाद साधतात. छोट्या छोट्या गोष्टी ज्या वेळेला माहेरी पोहोचतात त्यावेळेला माहेरच्या लोकांना असं वाटतं की आपल्या मुलीला काहीतरी त्रास होतो आहे, म्हणून ते डायरेक्ट नवऱ्याच्या घरच्या लोकांना किंवा जावयाला डायरेक्ट फोनवरती संवाद साधून का बरं आमच्या मुलीला त्रास होतो आहे, काय प्रॉब्लेम आहे. तर या संवादामुळे त्यांच्यामध्ये टेन्शन तयार होतं आणि या टेन्शनमुळे प्रॉब्लेम जरी छोटासा असला, वादाचं कारण जरी छोटंसं असलं तरी ते खूप मोठं होऊन जातं. नक्की. मला असं वाटतं की हे फक्त मुलीच्या आईवडिलांचंच इंटरफेरन्स नाही तर बऱ्याचदा इतर नातेवाईकांचा, काही मित्रमंडळींचा यांचा सुद्धा हस्तक्षेप दिसून येतो. नक्की डॉक्टर. कधी कधी मोबाईल. नक्की डॉक्टर, मग अशा वेळेला जेव्हा वेगवेगळी आव्हानं समोर आहेत या तरुणांच्या आणि नातं सुद्धा टिकवायचं आहे तेव्हा मग तुम्ही काय सल्ला द्याल? काय छोट्या छोट्या गोष्टी, काय छोटे छोटे उपाय आपण करू शकतो की संवाद वाढता राहील आणि नातं सुद्धा टिकू शकेल? खरं आहे, मोबाईलचा वापर त्यांनी कुठं करावा, कसा करावा या बाबतीत आम्ही आधी त्यांना सांगतो. फक्त ते पती पत्नीलाच नाही, समुपदेशनाकरता ज्या वेळेला हे लोक येतात त्यावेळेला संबंधित त्यांच्या आईवडिलांना, पालकांना, भावा बहिणींना सर्वांशी आम्ही या बाबतीत सांगत असतो की मोबाईल हा जरी संवादाचं एक चांगलं हे असलं तरी याचा वापर तुम्ही करताना फार विचार करावा. कधी कधी भावनेच्या ओघात, रागाच्या भरात बऱ्याचदा नवरा बायकोंचे वाद होतात, म्हणून प्रत्येकच गोष्ट माहेरी जायला नको आणि माहेरी गेल्यानंतर सुद्धा पालकांची भूमिका खूप महत्वाची असते. आधीच्या काळामध्ये असं नव्हतं, छोट्या छोट्या गोष्टी माहेरी जात नव्हत्या त्यामुळे वादाला तिथेच संपायच्या. परंतु आता काय होतं की पालकांच्या भूमिका सुद्धा बदललेल्या आहेत, त्यामुळे त्या मुलीला लग्न झाल्यावर नवऱ्याचं घर आपलं घर वाटत नाही. मानसिकरित्या ती माहेरी असते तर शारीरिकदृष्ट्या ती नवऱ्याच्या घरी दिसते, कारण नेहमी नेहमी संवादामुळे ती नवऱ्याचं घर आपलं घर वाटून घेत नाही असं बऱ्याचदा लक्षात येतं. त्यावेळेला आम्ही त्यांना, पालकांना पण सांगतो की तुम्ही हस्तक्षेप करा, पण अशा वेळेला करा की ज्या वेळेला खूप मोठं काही कारण असेल. छोट्या मोठ्या कारणासाठी आपल्या मुलीलाच तुम्ही सांगा की थोडा वेळ जाऊ दे, काही काळ तू व्यवस्थित स्वतःला सांभाळ, काही होणार नाही. आणि मोबाईलवर लगेच त्यांच्या घरच्या लोकांना बोलायला नको,
किंवा जावयाला किंवा त्यांच्या घरच्या लोकांना आपण जर या समस्येविषयीचं बोलणं केलं तर अगदी. ते त्यांना रुचत नाही. त्यांना असं वाटतं की आपली सून प्रत्येक गोष्ट माहेरी पोहोचवते. त्यामुळे वादाला खूप मोठं रूप येतं. ज्यावेळेला समुपदेशनामध्ये आम्ही बघतो की वाद कुठून सुरू झाला ते इतकं छोटंसं कारण असतं, नक्की. पण कालांतराने आम्ही बघतो की त्याच्या इतक्या ब्रांचेस वेगवेगळ्या होतात की अनेक म्हणजे मोठ्या छोटासा प्रकारचे मुद्दा असतो, छोटासा वाद असतो आणि तो मोठा होत जातो. त्यामुळे दोघांनीही, पतीनी सुद्धा आणि पत्नीनी सुद्धा स्वतःच या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि एकमेकांमध्ये कुठल्या गोष्टी खटकतायत त्याविषयीचा संवाद वाढवला पाहिजे. श्वेता सुद्धा आपल्या सोबत आहेत. श्वेता, जे तरुण वैवाहिक आहेत किंवा जी दाम्पत्य आहेत ज्यांच्यामध्ये असे खटके उडताना आपण आपल्या आजूबाजूला समाजात पाहतो आहोत, त्यांना तुम्ही काय सांगाल? मी एक गोष्ट नक्कीच सांगणार आहे. ॲक्च्युली मी जेव्हा माझ्या केसबद्दल बोलेल तर माझं असं होतं की मी अभ्यासाकडे माझं जास्त लक्ष असायचं आणि मी सगळं काही घरचं वगैरे मॅनेज करून मग अभ्यास पण करायची. तर काय झालं की नेमकं मला यामध्ये तुम्ही ॲप्रिसिएशन म्हणा किंवा रेकॉग्निशन म्हणा हे मला मिळत नव्हतं. ठीक आहे. आणि चुका काढणं वगैरे ते सगळं होतं. तर काय होतं ना, एक अप्रिसिएशनच्या ठिकाणी काही वेगळं अपोजिट आपल्याला काही माहीत पडतं किंवा दिसतं तर ते खूप डिस्करेजिंग असतं आणि यामुळे एक इनसिक्युरिटी निर्माण होते आपल्यामध्ये. तर त्यामुळे काय होतं की मग आपण ह्या नेगेटिव्ह कडे म्हणा किंवा घटस्फोट म्हणा ह्याच्याकडे मग आपली वळण जात असते. तर हे मला वाटतं की एकतर आपण नवरा बायकोंनी कम्युनिकेशन थांबवायला नको अजिबात. काही प्रॉब्लेम्स आहेत आपल्यामध्ये तर आपण डिस्कस करावं. आपल्याला सोल्युशन काढता आलं नाही तर आपण मुद्दामच आणि नक्कीच काउन्सिलर्सकडे जावं, कारण ते आपल्याला अगदी एक सोल्युशन काढून देऊ शकतात पॉझिटिव्ह वे मध्ये. नक्की. तुम्ही दोघंही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि मार्गदर्शन केलं, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल धन्यवाद. कुठलीही गोष्ट असो, मग शिक्षण घ्यायचंय, उच्च शिक्षण घ्यायचंय, घर बांधायचंय, करिअर करायचंय, कुठल्याही गोष्टीसाठी कष्ट लागतात, प्रयत्न लागतात. तसाच मुद्दा नातेसंबंध टिकवण्यासाठीचा सुद्धा आहे. थोडेसे प्रयत्न, थोडेसे कष्ट लागतात, संवाद वाढवण्याची गरज आहे. जसं नागपूरच्या कुटुंब न्यायालयाने उपक्रम राबवला तसा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली जी कुटुंब न्यायालय आहेत ती अशा प्रकारचा उपक्रम घेऊन पुढे येतील आणि आपणही आपलं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करू अशी आशा करूया. या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.